इकडे खुर्च्या ठेवल्या रे कोलगाव दोन्ही संघांना विनंती करतो आपला 12वा प्रतिनिधी पाठवा आणि आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथे आपण बसू शकता. काय आपण फास्ट घेऊन हाय रे पण ते नाही हाय दोनच प्लेयर आहे त्यांचे तीनच एक मयूर पण अनफिट झाला दर्शन आणि विशाल राणे कडक खेळता तो पकांड्या पकांड्या मध्ये हे सुहास फाटकला फोन कर यश नाही तो येतोय बोलला मला मला फोन मेसेज केलेला यश यश सरांनी बोलवलंय मला ए यश सामन्याला आपण पाहतोय सुरुवात झाली एका बाजूला आपण पाहतोय आवाज संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच अमरदीप कोळगाव आणि विपक्षी संघ आपण जर पाहिला तर साई आवाज संघ आहे एका बाजूला सौरभ तर दुसऱ्या बाजूला ऋतुज आणि त्यांची पूर्ण टीम आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे एका बाजूला ऋतुज स्ट्रायकेंडवरती ऋतुज आणि नॉन स्ट्रायकेंडवरती आदित्य गोलंदाजीचा भार यावेळी आपण पाहतोय स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना दीपेशला पाहायला मिळतंय फार एंडकडनं तो गोलंदाजी करतोय षटक क्रमांक पहिलं तो हाताळतोय पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे पहिल्या षटकामध्ये किती धावा इथून बनवल्या जातील आजच्या दिवसातील उच्चांक आपण जर पाहिला तर तब्बल 95 धावसंख्येचा होता यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय गौरव राहुलच्या इथे मात्र गेला होता परंतु जोपर्यंत तो चेंडू अडवेल तोपर्यंत या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही एक संधी यावेळी आपण पाहतो ऋतुजीला मिळाली आहे कारण झेल घेण्याची संधी मिळाली होती परंतु ती संधी मात्र मिळाली नव्हती अर्थातच झेल जमिनीवरती पडल्यानंतर कोणतीही धाव आलेली नाही आहे आत्तापर्यंत चेंडू निर्धाव यावेळी दीपेशने टाकला त्यामुळे षटक क्रमांक पहिल्यातील पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे याही वेळेला पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय उडतोय उसळतोय आणि सरळ यष्टिरक्षक सौरभच्या हातामध्ये दस्तान्यामध्ये जाऊन विसावतोय लगातारचे 2 चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती मात्र टाकले जातात अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपण पाहतोय कारण ऋतुज इनफॉर्म खेळाडू आहे ऋतुजचा खेळ आपण प्रत्येक मैदानांवरती पाहिला या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळ करणारा ऋतुज आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती शांत राहिला तर शांतच ठेवलंय याही वेळेला सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव काढला कालच्या दिवसामध्ये एक मेडन षटक आपण पाहिलं होतं आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलंय मग अजून एक कोणता तरी इतिहास घडवणारा हा षटक असेल का कारण आतापर्यंत ऋतुजला मात्र आपण जर पाहिलं तर लगातारच्या 3ही चेंडूंवरती पूर्णपणे शांत ठेवलंय चिडी चूप केलंय मात्र इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी साई आवाज संघाच्या गोलंदाजांकडनं होत्या त्यामुळे आपण जर पाहिलं ना तर समोर जो खेळाडू फॉर्म मध्ये आहे ज्याच्या बॅटवरती तितक्या चांगले रीतीने चेंडू येत आहेत ज्या रीतीने तो फलंदाजी करत असतो प्रत्येक मैदानावरती आपण त्याच्या रील्स सुद्धा पाहिल्यात त्याला मात्र आता शांत ठेवलं गेलंय मनुष्य एकदा आपण पाहतोय चौथा चेंडू घेऊन यावेळी दीपेश सज्ज झालाय यावेळचा शॉर्ट पिच चेंडू आता मात्र इथून आपण जर पाहिलं तर या चेंडूला सरळ दिशा दाखवली जाते सीमारेषा बाहेर चेंडू होतोय फरार मिळतील धाव सन्माननीय पाहुणे नाना मात्रे यांचं आगमन झालंय त्यांना विनंती करतोय
आपण व्यासपीठावरती अर्थातच चेअरमध्ये खुर्चीमध्ये बसून घ्यायचं आहे. यावेळी आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती लगातारच्या 3 चेंडूंवरती डॉट चेंडू जरूर होते, परंतु तदनंतर चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 4 ने पुढे सरकली होती. परंतु यावेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आता आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. अर्थातच आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या रिचपासून टाकलेला. चला गेटच्या मध्ये समोर जी गाडी उभी आहे त्यांना विनंती असेल ती गाडी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर काढा. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 4 धाबा धावफलकावरती लागतात. पुनश्च एकदा दीपेश सज्ज झालाय. याही वेळेला चेंडू आपण पाहतोय सरळ उसळी प्राप्त करतोय. अनएक्सेप्टेड डिलिव्हरी म्हणून ज्याला ओळखलं जातं ना, तशा रीतीचा हा चेंडू टाकलाय. लगातारचे 5 चेंडू आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती टाकले आहेत. अर्थातच या षटकातील पहिले 3 चेंडू निर्धाव, तदनंतर चौथ्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूंवरती 2 डॉट असे हे दृश्य या पहिल्या षटकाचं आपण पाहतोय. कारण पहिलं षटक हे नेहमी आपण जर पाहिलं तर कोणत्या तरी संघासाठी लाभार्थी ठरत असतं आणि आता हे षटक आपण जर पाहिलं ना तर यावेळी साई आवाज संघासाठी तितकंसं लाभार्थी ठरलं आहे. कारण त्याने 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि धावसंख्येकडे आपण जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे जो संघ मार्गस्थ होत होता त्या संघाला आतापर्यंत आपण पाहतोय थांबवलं गेलंय. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकाच चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदित्य आला. आदित्य सुद्धा इन्फॉर्म आहे आपण जर पाहिलं तर कोळगाव संघासाठी. कारण काही असे खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत कोळगाव संघासाठी चांगले क्रिकेट खेळलंय. मग आज अमरदीप कोळगाव संघ आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा नव्याने नवीन स्पर्धेमध्ये उतरलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर एका बाजूला गोलंदाजी करत असताना साई आवाज संघ तितकंच चांगली रणनीती घेऊन मैदानावरती उतरल्या. कारण ज्याने पहिलं षटक दीपेशने फेकलं होतं तिथे मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. एक हाफ चान्सच्या षटकामध्ये क्रिएट झाला होता, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बांधून मात्र ठेवलाय. आता दुसरं षटक पॅव्हलियन एंडकडनं सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय सज्ज झाला. साई आवाज संघाकडनं हे षटक तो हाताळतोय. जिथे स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर आदित्यला पाहायला मिळतंय. आदित्यच्या बॅटमधून स्ट्रेट बॅटने फटका खेळलाय, परंतु बराच काळ चेंडू हव्यात असल्या कारणामुळे तिथे एक सिंगल मिळाली आहे. रनआउटची संधी होती, परंतु ती संधी सुद्धा गमावली जाते. चेंडू हातात घेणं गरजेचं असतं. ज्यावेळी तुम्ही चेंडू अडवता, गॅदर करता, फेकी करता, यावेळी तुमच्याकडे असलेला संयमता हे तुम्हाला तितकंच मैदानावरती दाखवावं लागतो. परंतु ज्यावेळी तुम्ही अशा चुका करतात ना, समोरचा संघ तितकाशा धावा लुटत सुद्धा असतो. या चेंडूवरती 2 धावा मिळतात. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे, अर्थातच सन्माननीय हरेशजी भोईर, तसेच अशोकजी थळे आणि तसेच अजितजी तळे यांचा आपण व्यासपीठावरती मानसन्मान करणार आहोत. ड्रिंक अँड ड्राईव्ह केस. ड्रिंक अँड प्ले केस. काय बोलतो बघतो. बघा विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ साय्यावा संघ आपल्यापर्यंत महत्त्वाची सूचना पोहोचवतोय. आपल्यामध्ये कोणता तरी असा खेळाडू आहे जो ड्रिंक करून मैदानावरती खेळतोय, त्यामुळे कमिटीने ते हेरलंय आणि विनंती आहे कमिटीच्या माध्यमातून की त्या खेळाडूला आपण बाहेर ठेवायचं आहे आणि 3 धावांची पेनल्टी आपल्यासाठी डिक्लेअर केली जाते.
व कमिटीचा निर्णय अंतिम असेल. अंपायरवरती कोणताही दबाव टाकायचा नाही आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, जो काही कमिटीने निर्णय केला आहे त्याच्यावरती आता आपल्याला ठाम उभं राहावं लागेल. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय एंटर होतोय. गोकुळ भगत यावेळी आपण पाहतोय त्याला खेळण्यासाठी संधी मिळते, परंतु इथून सामन्याला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. सामना आपण पाहतोय सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. यावेळी आपण पाहतोय दुसरा चेंडू जसा टप्प्यात आलाय तसा आपण पाहतोय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला यावेळी आपण पाहतोय तंबूच्या रस्त्याला मात्र परतला. डीजे पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्यने केला, परंतु त्याला जो सापडलेलं ते अपयश आहे, किंबहुना त्याच्या बॅटमध्ये नसलेला तो वेळ, किंबहुना आपण जर लक्ष टाकलं तर जो जोर हवा होता या फटक्यामध्ये तो कमी पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे आपण पाहतोय डीपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने यावेळी झेल पकडला आणि फलंदाज आदित्यला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलंय. फलंदाज क्रमांक पहिला यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलाय. धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलात. 6 ऑन अ स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा आता चांगल्या रीतीने इथून मात्र टाकलं जात आहे. जिथे धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं ना तर थोड्याशा धावा यावेळी आपण पाहतोय दोन्ही षटकांमध्ये रोखल्यात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक दृश्य या मैदानावरती असंच घडलं होतं. अर्थातच आपण जर पाहिलं तर एक संघ अडचणीत सापडला होता, धावा येतच नव्हत्या. साई चिराट तो संघ होता आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर यावेळी सुद्धा इथे अमरदीप कोळगाव हा संघ अडचणींमध्ये सापडला गेलाय. कारण धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर धावा मात्र येत नाही आहेत. एकच मोठा फटका आपण जर पाहिलं तर ऋतूच्या बॅटमधून आला होता, परंतु त्याने सुद्धा 5 चेंडू तब्बल निर्धाव खेळले होते. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तदनंतर आत्तापर्यंतचे आपण जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू निर्धाव आलेत. त्याच्यावरती एक चेंडू विकेट, अर्थातच विकेट सुद्धा मिळाल्या. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. सरळ क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑन मध्ये सज्ज आहे, त्याच्या मात्र हातात चाललाय आणि चेंडूवरती आपण पाहतोय कोणतीही धाव यावेळी मिळणार नाहीये. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपतोय, जिथे आपण जर पाहिलं तर सलगचे 3ही चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती 2, परंतु लगातारचे 3 चेंडू निर्धाव. अजून एक चांगला चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत चाललाय आणि या चेंडूवरती सुद्धा सीमारेषेच्या बाहेर चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4 चौका. राकेश मात्रे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मानसन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ तसेच मायेची उबदार शाल देऊन आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करतोय. यावेळी चेंडू आपण जर पाहिला तर
चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. अर्थातच भीमर स्वरूपातला हा चेंडू होता. असं वाटलं की कदाचित या चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाही आहे, परंतु पंचांनी सांगितलं की हा भीमर आहे आणि आता या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 1+1 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 वरती जाऊन पोहोचते. आणखीन एक सन्मान व्यासपीठावरती आपण घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे नाना म्हात्रे यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार करतोय. मी प्रकाशजी थळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मानसन्मान करायचा आहे. पुरुष एकदा गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज झाला. पावेलन एंड कडनं यावेळचा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल यावेळी मिळेल. फ्री हिट होता परंतु फ्री हिटवरती तितकासा फायदा फ्री हिटचा फलंदाज उचलू शकलेला नाही. या चेंडू आपण पाहतोय एकच धाव येते या चेंडूवरती, जिथे आपण जर पाहिलं तर हाफवॉलीमध्ये बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिथे एक सिंगल मिळाली. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर संघाच्या धावसंख्येकडे सांघिक धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर धावफलकावरती 14 धावा लागल्यात. 14 ऑन अ स्कोर कार्ड. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे अजितजी थळे हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रकाश थळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मानसन्मान करायचा आहे. षटक क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दीपेश सज्ज झाला, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच दीपेश यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं. दीपेशचा यावेळचा चेंडू आपण पाहतोय. ऋतुसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चाललाय. सौरभ गव्हाणकर यावेळी चेंडूवरती पोहोचतोय. पकडली जाते झेल. आणखीन एक फलंदाज ऋतुजी यावेळी मैदानाच्या बाहेर. अडचणींमध्ये आता अमरदीप कोळगाव संघ सापडलाय, कारण त्यांच्यासाठी धावा चालेल नाही. यात पहिल्या षटकामध्ये एक चौकार, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जराशा 10 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर धावांसाठी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे झगडावं लागले. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकंच आक्रमक शैलीने खेळ करावा लागेल. यावेळचा चेंडू 38 सर्कलमध्ये झेल जरूर उडाला होता, परंतु शॉट पॉईंटवरती असणारा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चेंडू जमिनीवरती पडतो. एक सिंगल मिळते. चेंडू अडवल्यानंतर एकेरी धावफलकावरती लागते आणि धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 15 धावा आता धावफलकावरती लागतात. त्यामुळे या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जो शिकंजा होता तो मात्र कसला यावेळी आपण जर पाहिलं तर साई आवाज संघाने. यावेळचा चेंडू आडवा बॅटने पुल केला जातोय. आता मात्र बॅटमधून चांगला आवाज आलाय आणि चेंडूला सरळ धाडलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. मोठा फटका आपण पाहतोय. षटकार त्याने ठोकला आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे ढकलली जाते. हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच उपेंद्र पेटारे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. भूपेंद्र पेटारे आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर तिथे डीपमधून जोपर्यंत येईल, अर्थातच वाईडिश लॉंग ऑफवरतून जोपर्यंत चेंडूवरती येईल तदवरती एक सिंगल मिळेल. एकेरी धावफलकावरती लागते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता 23च्या घरात 23. षटकार आल्यानंतर अर्थातच ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आला होता तो फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती आला, जिथे आपण पाहतोय कुणाल यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला.
अजून एक मोठा फटका ठोकला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. अजून एक फलंदाज कुणाल सुद्धा मैदानाच्या बाहेर. संघाची आणि धावसंख्या 23 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाला इथून मात्र आपण पाहतोय सुरुवात होईल. अर्थातच चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय साई आवाज संघाकडनं. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे भूपेंद्र पेठारे हे उपस्थित आहेत. मी प्रकाश थाळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी साई आवाज संघाकडनं आपण पाहतोय दीपक सज्ज झाला. दीपकच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सोपवलं गेलंय. सांघिक 4 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आल्यानंतर पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर वेगाने टाकत असताना आउटसाइड ऑफस्टम या वेळी चेंडूला पिच केलं आणि त्यानंतर एक धाव मिळाली. व्यासपीठावरती आपण पाहतोय भूपेंद्र पेटारे यांचा मान सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रकाश जिताळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान केलं जातं. त्यानंतर पुनश्च एकदा आपण पाहतोय भालचंद्र पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा मानसन्मान करण्यासाठी नाना म्हात्रे यांना विनंती करतोय आपण त्यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान करायचा आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय अक्षयसाठी चांगल्या टप्प्यावरती. अक्षय आलाय फलंदाजीसाठी, परंतु अक्षयच्या बॅटवरती तितकासा चांगला चेंडू इथून मात्र आलेला नाही आहे. अर्थातच चेंडू बॅटला उलकावणे देऊन यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. आपण जर पाहिलं ना तर वारंवार फलंदाजांच्या रीचपासून चेंडू दूर टाकले जात आहेत. अर्थातच एक प्रयत्न आहे, त्या प्रयत्नावरती आतापर्यंत खरा उतरलाय यावेळी साई आवाज संघ. आणि आपण जर पाहिलं तर जो निर्णय घेतला होता ना गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत रोखायचं, परंतु इथून बघा नशीब यावेळी अक्षयकडे झुकले की काय हेच मात्र म्हणावं लागेल. चेंडू आपण जर पाहिलं तर बॅटची लेट एंगेज घेतला होता, यष्ट्यांना थोडासा चाटून डीप मध्ये गेला होता, परंतु जोपर्यंत चेंडू डीप वरती जाईल तदवरती 2 धावा इथून कंप्लीट होतील. डीप फाईन डेक पर्यंत चेंडू अडवला गेला, तिथे आपण पाहतोय 2 धावा मिळाल्याने दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 24 धावा 24 धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू सुद्धा आपण पाहतोय अडवा बॅटने खेळायचा होता, परंतु जिथे चेंडू अडवला जाईल तदवरती कोणतीही धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू येतो. सन्माननीय भूपेंद्रजी पेटारे यांच्या माध्यमातून या मंडळासाठी अर्थातच गावदेवी क्रीडा मंडळ जिराड यांच्या या मंडळासाठी आपण पाहतोय 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. तर त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीनं सततशा आभार मानतोय, आभारी आहे. असं सहकार्य या मंडळाच्या मागे असू द्या. पुनश्च एकदा आपण पाहतोय मैदानाकडे वळूया, जिथे आपण जर पाहिलं तर धावसंख्या थांबली आहे. यावेळी आपण जर पाहिली तर अमरदीप कोळगाव संघासाठी, जिथे आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचे लगातारचे 2 चेंडू निर्धावलेत. पुनश्च एकदा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धावला. त्यामुळे आता 4 षटकांची समाप्ती होते आणि धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर धावा मात्र तिथेच थांबल्यात. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 26 ऑन अ स्कोर कार्ड, 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुद्धा बघता बघता खेळ संपला आणि आता 5वं षटक येणं बाकी. 5व्या षटकामध्ये किती धावा येतील? पाचव्या षटकाला सुरुवात होते आणि 5वं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय साई आवाज संघाकडनं यावेळी अजय सज्ज झाला.
अजयच्या खांद्यावरती षटक सोपवले, जिथे 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एखाद मोठ्या स्ट्रोकच्या शोधात यावेळी स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज सुशांत याला पाहायला मिळतं. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर जोपर्यंत बॅटवरती घेतला जाईल किंबहुना यष्टिरक्षकाच्या माध्यमातून अडवला जाईल, तदवरती एक चिक्की सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. वेगाने आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती डेंजर एंडकडे अक्षय यावेळी धावत आला होता, परंतु त्याची एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर धावसंख्येकडे आपण जर पाहिलं ना तर एकने पुढे सरकत असताना धावसंख्या पाहायला मिळाली. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी अमरदीप कोळगाव या संघाची आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा चेंडू इथून मात्र अप्रतिम स्क्वेअर कट, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, ऑन डी टोस येऊन खेळला गेलेला फटका, चौकार. भालचंद्रजी भोईर आणि गणेश खेडेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या षटकात एक चौकार आला, पहिल्याच चेंडूवरती अर्थातच एक सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती प्रतिउत्तर करत असताना विकेट सुद्धा मिळाली आहे. यावेळचा चेंडू आडवा बाटने हापम पूल केले, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे, डीप मिडविकेटवरती, मिडविकेट माउंट लाईनवरती, जिथे मात्र चेंडू अडवला जाईल तदवरती एक सिंगल मिळेल. एकेरी धाव लागते धावफलकावरती आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 32 धावा आता धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू संपलेत, येणारे 2 चेंडू बाकी आहेत. एखाद्या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना बीसीसी आगरसुरे विपक्ष जय हनुमान दिघोडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी या. बीसीसी आगरसुरे विपक्ष जय हनुमान दिघोडी, दोन्ही संघांना विनंती आहे, शेवटचा आणि अंतिम पुकार, आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल प्राप्त झाली, एकेरी धाव धावफलकावरती लागते. 33 धावा आता धावफलकावरती आल्यात. एखादा मोठा फटका आला तर फायटिंग टोटल सुद्धा उभी केली जाऊ शकते 5 षटकांमध्ये, कारण 40 पर्यंत सुद्धा धावफलक जाऊ शकतं. यावेळचा चेंडू आडवा बॅटने पूल केला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकच सिंगल या चेंडूवरती मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय बघता बघता संपला. धावफलकावरती आपण पाहतोय या एकेरी धावेनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 धावा आपण जर पेनल्टीच्या ऍड केल्या अर्थातच 37 धावा धावफलकावरती होतात. 3 रन पेनल्टीच्या ऍड केल्यानंतर 37 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे आता विजयासाठी आपण जर पाहिलं तर सहाय्यावा संघाला 38 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या 38 धावा दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा बनवल्या जातील का हे ऐकवण्यासाठी घेऊन जातो यश मापगावकर यांच्याकडे. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे भालचंद्र भोईर हे उपस्थित आहेत. मी सन्माननीय गणेश खेडेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. पहिलं सत्र संपलंय. विजयासाठी आपण जर पाहिलं तर 38 धावसंख्येचं लक्ष्य आहे. 38 धाबा आता बनवायच्या आहेत. चला नाणेफेकी करण्यासाठी या. यापुढील होणारा सामना बीसीसी आगरसुरे विपक्ष जय हनुमान दिघोडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा अंतिम आणि शेवटचा पुकार आहे मित्रांनो, नाणेफेकी करण्यासाठी या. तर जसं पहिलं सत्र संपलंय पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती बदल करतोय, घेऊन चलतोय माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी या. बीसीसी आगरसुरे आणि जय हनुमान दिघोडी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे.
शेवटची 5 मिनिटं आपण जर आला नाहीत तर दोन्ही संघांचा एक एक षटक कमी केलं जाईल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मॅचकडे वळत आहोत. थँक्यू सो मच सुयश, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून कुठेही जाऊ नका, पाहत राहा. गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2025. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, त्या म्हणजे 37 धावा, तर 38 तुम्हाला करायच्यात. या ठिकाणी बॅटिंग प्रथम स्वीकारली होती, ती म्हणजेच अमरदीप कोळगाव संघानं. मात्र बॅटिंग करत असताना त्याने 37 धावा धावफलकावरती बनवल्या. एक कमी धावांचा सामना या ठिकाणी बघायला मिळाला, कारण आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 95 धावांचं लक्ष होतं. मात्र या सामन्यामध्ये 38 धावांचं लक्ष आहे. आणि त्यावेळेस मात्र जेव्हा मैदानावरती आपण बघतोय ना, या मॅचला टॉस केला जातोय, जिथे सुयश पुरेंचा आवाज आपण ऐकणार आहोत. वळत पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे. भूपेंद्र यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकी केली जाते. एका बाजूला जयहनुमान दिगोडी आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय BCC आगरसुरे. या दोन संघांमध्ये नाणेफेकी होते. सलामीची जोडी पाठवा. आपण पाहतोय हेड आलाय. नाणेफेकी जिंकली आहे जयहनुमान दिगोडी या संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45-50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कालच्या दिवसामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये 50 धावा सुद्धा डिफेंडेबल किंवा चेस होत नव्हत्या. मग अशा वेळी त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात तुमच्याकडे कोणते असे फलंदाज असतील ते तुम्हाला सहजरीतीने त्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतील? हेमंत गावंड, मितेश, शुभम आणि मी ओंकार. धन्यवाद. तर जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा आणि प्लेइंग 11 सुद्धा लवकरात लवकर द्या. सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. टॉसबॉक्स कडनं न्यूज आमच्यापर्यंत आलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मॅचकडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत आपण बघत आहोत कशा रीतीने सामना पुढे घेतला जाईल. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा बोलूयात या क्रिकेटच्या कुरुक्षेत्राकडे, जेथे मॅचला सुरुवात केली जाईल. 38 धावांचं लक्ष उभारायचं आहे. तर या मॅचसाठी आमचे मित्र, समालोचक मित्र, ते म्हणजेच इम्रान बुखारी भाईजान यांच्या माध्यमातून शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. कारण नक्कीच या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं ना, तर एक जबरदस्त समालोचक आहेत आणि नक्कीच त्यांचा आवाज गेल्या वर्षी आपण ऐकला होता. आपण पाहतोय सौरभ गवाणकर जो स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्यासाठी टेनिस क्रिकेट डॉट इनचे CEO अर्थातच नंदन घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एकदा बोलूयात मॅचच्याकडे, ज्याथे सौरभ गव्हाणकर स्ट्राईक एंडवरती आहे. बॉलिंग करत असताना आपण बघत आहोत मॅचमध्ये अक्षय मैदानावरती आलाय. पहिल्या चेंडूवरती धावा या ठिकाणी नव्हत्या, मात्र दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं ना,
तर 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्यात. स्ट्राईक इनवरती सौरभ आहे, त्याच्यासाठी पारितोषिक आलंय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर यावेळेस मात्र बघा समोर आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती एक महत्वाची विकेट गेली आणि सौरभ गव्हाणकर या मॅच मध्ये या सामन्यामधनं परतेल माघारी. कमॉन डीजे मास्टर. त्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. तो बोलूयात पुन्हा एकदा मॅच कडे, जेथे नवीन बॅट्समन स्ट्राईक इन वरती असेल तो म्हणजेच परेश. 38 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. सामना 5 षटकांचा आहे आणि त्यामुळेच गोलंदाजावरती सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत. जेथे अक्षयला आपण बघत आहोत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघत आहोत. तर पहिलं या मैदानावरती असताना धावा 4 या ठिकाणी आल्या, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट आलाय आणि पहिल्या षटकामध्ये जे अक्षयच्या माध्यमातून कमबॅक महत्वाचा आहे ना, ते कमबॅक आता या ठिकाणी बघायला मिळतं. मग जर आपण विचार केला 38 धावांचीच मॅच आहे ना, अशा वेळेस जेव्हा तुम्ही या ठिकाणी मैदानावरती उतरताय षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं मैदानावरती मार्गस्थ असताना एक चौकार जर वगळला तर काय जबरदस्त गोलंदाजी केली अमरदीप कोळगाव संघाच्या माध्यमातून. तर ती अक्षरशः माध्यमातून आली आणि आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव, एका चेंडूवरती जर आपण पाहिलं तर विकेट आली आणि एका चेंडूवरती चौकार आला, एक चेंडू बाकी आहे. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आला, मिडॉन वरून चेंडू ट्रॅव्हल करत होता, तर पॅरलल टू द ग्राउंड हा फटका खेळला होता आणि तोपर्यंत मात्र धावफलकावरती धावसंख्या या एका धावेनिशी 5 आता मात्र बनल्यात. ज्या रीतीनं आपण बघितलं होतं की 38 धावांचं टार्गेट आहे, मात्र प्रॉपर प्लॅनिंग इथे केलं जातं. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. विसरू नका अमरदीप कोळगाव, जर त्यापेक्षा जास्त तुम्ही अवधी घेतला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38च्या दरम्यान ठेवावा लागेल. आणि आमचे टाईम मन आहेत, जे टाईम मॅन आहेत, त्या माध्यमातून जे टाईम मॅनेजमेंट आहे ना, ती अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळेच वेळेवरती सर्वांच्या नजरा आहेत, वेळेवरती सर्वांचं लक्ष आहे. स्क्रीनवरती जे पंच आपण बघतोय ते म्हणजेच विनोदजी पाटील बघायला मिळत आहेत. संपूर्ण सामन्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांची संमित पंचांची भूमिका हाताळत असताना शरदजी पाटील, मॅन फ्रॉम घसवड, आणि थर्ड अंपायर या ठिकाणी राजेशजी पाटील आहेत. आणि एक जबरदस्त पंचांची भूमिका कशी असावी, नक्कीच अलिबाग क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका या पूर्णतः सीझनमध्ये सर्वात जास्त मॅचमध्ये जेव्हा जेव्हा समालोचन करण्याची संधी आली तेथे राजेश पाटील आणि शरद पाटील या जोडीला आम्ही बघितलं. गोलंदाजी करण्यासाठी निमिष मैदानावरती आलाय. षटक क्रमांक दुसरं त्याच्या माध्यमातून येईल. तर निमिषला आपण बघत आहोत, या मॅच मधील एक महत्त्वाचं षटक तो या सामन्यामध्ये हाताळेल. आणि पूर्णतः आज जर आपण पाहिलं तर 38 धावा बनवायच्यात, मात्र पहिल्या सामन्यामध्ये जेथे 95 धावा बनवायच्या होत्या, धावा बनल्या नव्हत्या. एक फार मोठं टोटल आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं. काल 55, 56 इथपर्यंत मजल मारलेली आपण बघितली होती. मात्र पहिलीच मॅच हाय स्कोरिंग झाली आणि त्यानंतरची मॅच विरोधाभास बघा की त्यानंतरची मॅच लगेचच या ठिकाणी लो स्कोरिंग झाली. टाइमर सेट आहे. पहिलं षटक संपलं. वेळ तुम्ही लावताय, 20 मिनिटं तुम्हाला दिली आहेत, हे लक्षात ठेवा अमरदीप कोळगाव. यावेळेस मात्र पुल केला चेंडूवरती, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय धमाका.
बघितलं ना आपण की धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे तो फटका आता मात्र या मॅचमध्ये परेशच्या बॅटमधून आलाय. परेशने आक्रमक या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. परेश खैरेला आपण बघत आहोत या मॅचमध्ये एक जबरदस्त प्लेयर आहे. किंबहुना अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटची पूर्णतः जाणीव त्याला आहे. या मैदानावरती खेळायचं कसं, वावरायचं कसं, या बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे आहेत. आणि अशा वेळेस ज्या मैदानावरती गरज आहे ना तेव्हा त्याच्या बॅटमधनं फटका येतोय. तर या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर खाली थांबला होता. तर या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक भूपेंद्रजी पेठार यांच्या माध्यमातून आलंय. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे आम्ही बघतो. सन्माननीय भूपेंद्रजी पेठारे या मॅचचा नेक्स्ट मॅचचा टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण केला होता. या विभागातून बिलॉंग करतात. जिराटपाड्यामध्ये ते वास्तव्याला असतात. तर यावेळेस मात्र लालच दिली होती. कॅच होण्याची संभावना दाट होती. मात्र तोपर्यंत आपण जर बघितलं ना तर शेवटपर्यंत गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खंडाने एफर्ट्स घेतले होते असं मी म्हणणार नाही की जिला अतिशय सोपा होता. शेवटपर्यंत तो या मॅचमध्ये चेंडू एक्झिक्यूट त्याने केला. फॉलो थ्रोमध्ये चेंडू होता. मात्र फार कठीण असतं जेव्हा तुम्ही चेंडू एखादा एक्झिक्यूट करत असता. डिलेवर्ड झाल्यानंतर शरीराला थांबवणं, समोर एखादी वेगळी कमांड आपला जेव्हा मेंदू देत असतो त्यानंतर लगेच आपलं शरीर तिथे ॲक्ट करत असतो. काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये या ठिकाणी कॅच मिळाली असती मात्र कॅच ड्रॉप केल्या. एक महत्त्वाची विकेट मिळाली असती मात्र कॅच सोडली गेली. एक महत्त्वपूर्ण जीवनदान मॅचमध्ये आला. आणि पुन्हा एकदा निमेश. तर यावेळेस मात्र कोणती चूक करत नाहीये. बॅटची कडा लिडिंग घ्यायची आणि फलंदाज मैदानावरतून परतेल गौरव राहुल. बॅकफूट पंच केला होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. त्या चेंडूवरती धाव सुद्धा मैदानावरती त्यांना मिळाली. इट्स अन चिकी अँड रिस्की सिंगल. रिस्क थोडीशी घेतली होती कारण मैदानावरती आपण बघतो या ठिकाणी रिस्क घेतली जाते. प्रत्येक धाव महत्त्वाची त्यांना माहिती आहे कारण सामना जर शेवटच्या मोमेंटपर्यंत गेला ना तर मात्र कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगणं फार कठीण होऊन जातं. पुन्हा एकदा निमेश. तर या चेंडूवरती बघा जबरदस्त फटका. कॉपी बुक स्टाईल फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू. वेळ लावत आहात. टायमिंग मॅन या ठिकाणी सांगत आहेत की तुम्ही या षटकानंतर वेळेच्या पाठीमागे आहात. त्यामुळे जर 20 मिनिटं या ठिकाणी उलटून गेली तर मात्र आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सूचना द्यायला लागेल की एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्या. तर या षटकारासाठी सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य भूपेंद्रजी पेठारे यांच्या माध्यमातून आले. तर वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचकडे. जेथे मैदानावरती बॉलिंग करण्यासाठी आता मात्र बदलाव केला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार निमित्तच्या गोलंदाजीवरती आला होता. खिलाडी का खिलाडी अक्षय या ठिकाणी आलाय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या विकेटवरती आपण बघितलं जर कोणाचं नाव लिहिलं असेल तर तो अक्षय. या अमरदीप कोळगाव संघाचा ट्रम्प कार्ड आहे. या अमरदीप कोळगाव संघाने जेव्हा जेव्हा सामने जिंकलेत
तेव्हा अक्षय हे नाव तुम्हाला मैदानावरती अगदी कन्सिस्टन्सली पाहायला मिळालं, कॉन्स्टंटपणे बघायला मिळालं. त्यामुळे या मॅचमध्ये जर आपण बघाल ना तर षटक क्रमांक 3 जेव्हा येते तेव्हा अक्षय मैदानावरती आलाय. त्या पद्धतीनं षटक क्रमांक 3 धावांवरती रोख त्याला लावायचा. बॅटर मैदानावरती तयार आहे. तो यावेळेस मात्र सरप्राईज केलाय, खंबा उखाड दिया. काय जबरदस्त चेंडू होता, क्लीन बोल्ड. तुम्हाला मैदानावरती बनवाव्या लागतील एक महत्त्वाच्या मॅचमध्ये, जिथे आतापर्यंत आपण बघतो विकेट गेल्यात. फॉलडाऊन ऑफ विकेटवरती सुद्धा तुम्हाला लक्ष टाकावं लागेल, कारण नुसत्या धावा मैदानावरती येत आहेत हे नक्की आहे. मात्र जर विकेट तुमच्याकडे नसतील ना तर शेवटच्या मुवमेंटमध्ये गोलंदाज फलंदाजावरती हवी होईल, कारण टॉप ऑर्डरचे फलंदाज परतले. मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा आपण बघितलं त्यांच्यावरती थोडं दडपणामध्ये ते खेळत आहेत. आणि आणखीन एक विकेटचा पतंग आपण बघितला, म्हणजे आतापर्यंत 3 विकेट गमावतोय तो म्हणजेच साई आवाज संघ. आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय. तर आता मात्र नवीन फलंदाज जो मैदानावरती आला आहे तो म्हणजेच अनिकेत. आधी प्रणय आला होता, प्रणय परतला, पहिल्या चेंडूवरती गारद केलं त्याला. तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय परेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आहे. मात्र बघा, षटकार आले तर भूपेंद्र पेटारे सज्ज आहेत, त्यानंतर विकेट आले तर परेश म्हात्रेंकडून सुद्धा हे पारितोषिक येत आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं दोन्ही संघाचे पाठीराखे, प्रत्येकाच्या पाठीराख्यांना वाटतं असं की आमचा संघ मैदानावरती जिंकला पाहिजे. आणि या अनुषंगाने मात्र पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. लो स्कोरिंग मॅच आणि हाय व्होल्टेजचा थरार. फटका जरूर चांगल्या रीतीने खेळला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आलाय आणि एक महत्वाची विकेट. फलंदाज क्रमांक 4 येथे होतोय बाद. जे विकेट मिळवलेत ना आतापर्यंत 4 विकेट त्यांना मिळाल्यात. त्यामधल्या एक पहिल्या चेंडूवरती एक क्लीन बोल्ड, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा अक्षयने या मैदानावरती ट्रॅप सेट केला होता, जाळं फेकलं होतं. एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली. आणि ज्या पद्धतीने अक्षय गोलंदाजी करण्यासाठी जेव्हा आला तेव्हा मैदानावरती आलेल्या प्रत्येक फलंदाजाला विचार करायला त्याने भाग पाडला. यावेळेस मात्र आपण बघितलं ना षटक क्रमांक जेव्हा 3 प्रगतीपथावरती आहे, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळत आहोत, जिथे 2 विकेट आल्या, 2 चेंडूवरती डॉट आलाय. आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर नक्कीच तर या मॅचमध्ये जेव्हा आपण बघतोय मॅन ऑफ द मॅचचे जे पारितोषिक आहे ना ते आमचे मित्र इम्प्रेशन मेन्सवेअरचे ओनर सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. त्यांच्या दुकानावरती तुम्ही नक्कीच जा. अलिबागमध्ये त्यांचं शॉप आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा. ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत मॅच बघतो जिथे 38 धावा करायच्या आहेत तर 20 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट गेल्यानंतर कुठेतरी सावरावं लागते, साई आवाज संघाला विचार करावा लागतो, कारण संपूर्ण मॅचमध्ये आता मात्र अमरदीप कोळगाव संघाची स्ट्रॅटेजी फिक्स आहे की विकेट त्यांना मिळवायच्या.
फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, धाव मैदानावरती एक आली. मात्र त्यानंतर जेव्हा मैदानावरती क्षेत्ररक्षण आपण बघतोय ना, तर एक जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. या मॅचमध्ये 3 षटकं मैदानावरती पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या अंती 21 आल्यात आणि मी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, असं वाटत होतं की लवकरच सामना संपेल, मात्र असं नाही झालं. 2 षटकं बाकी आहेत. 17 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. 17 धावा मैदानावरती आल्या तर आणि तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. चला अमरदीप कोळगाव, पुन्हा एकदा टीम मीटिंग्स तुम्ही नका घेऊ, कारण आता 2 षटकं बाकी आहेत. 17 धावांची आवश्यकता आहे. टाईम मॅन आम्हाला नेहमी सूचित करत असतात की 1 मिनिट इकडे तिकडे जरी झाला तरी तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, याचा विचार तुम्ही करा. दोन षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी अजूनही या मॅचमध्ये 17 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर आपण बघितलं दीपेश या ठिकाणी आहे, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघत आहोत. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी परेश, ज्याच्या बॅटमधनं 2 बिग सिक्स आपण बघितलेत. आणि या मॅचमध्ये मी म्हणेन परेश आहे तर या मॅचमध्ये त्यांचा संघ जिंकेल हा आशावाद त्यांच्या मनामध्ये आहे. परेश तो मुमकिन आहे हे म्हणावं लागेल. मात्र आत्तापर्यंत जर विचार केला अमरदीप कोळगाव संघाचा, तर त्यांनी संघर्ष केला. त्याने शेवटपर्यंत सांगितलं की हा मॅच अगदी सहज आम्ही जिंकून देणार नाही, त्यासाठी समोरच्या संघाला प्रयत्न करावे लागतील. 2 षटकांमध्ये आता 17 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 8.50 टॅली करावे लागतील. मॅच मजेशीर आहे. तर आता विकेट या ठिकाणी घेतली गेली ना, प्रत्येक विकेटसाठी सन्मान्य परेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. बघा या ठिकाणी रेट वाढला, रेट डबल झाला. तर यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आशा आणि इराद्यांना या ठिकाणी चकनाचूर केला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. आदित्यने दाखवलं ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण जेव्हा मी म्हणत होतो की विकेट तुम्हाला हातामध्ये ठेवणं महत्वाचं आहे आणि परेश खैरे असा फलंदाज होतो त्याने मॅच फिनिश केली असती. मी मगाशी म्हटलं होतं की परेश जर थांबेल ना तर मॅच तो जिंकू शकतो. मात्र तिन्ही यष्ट्या दाखवल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाज कसा थांबेल. त्रिफळा उद्ध्वस्त केला. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता मॅचमध्ये. आता टफनेस वाढत चाललाय, मॅच दुतर्फी बनते. चेंडू आता बाकी ते म्हणजेच 11 चेंडूवरती पाहिजेत त्यांना धाबा. 17 धाबा. तर या चेंडूवरती बघा, या मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर एक जबरदस्त यॉर्कर आपण बघितला होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी जेव्हा मैदानावरती यॉर्कर टाकतात ना ते बघायला जेव्हा मजा वाटते, तसाच हा यॉर्कर आदित्यचा बघायला सुद्धा मजा वाटली होती. पुन्हा एकदा मॅच मध्ये आदित्य विरुद्ध दीपकच्या बॅटमॅन फटकालाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, डीप कव्हर क्षेत्ररक्षक तिथे आहे. फील्ड करण्यासाठी त्याला या ठिकाणी संधी होती. मात्र समोर जो दडपण त्यांनी प्रक्षेपित केला किंवा आतापर्यंत चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्याने करून दाखवलं, चांगली फलंदाजी होत होती. मात्र फॉलडाऊन ऑफ विकेटवरती लक्ष त्यांनी दिलं नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत जर पाहिलं आपण सामना दुतर्फी आहे. सामना खुला झाला दोन्ही संघांसाठी. तर 9 चेंडू बाकी आहेत. यावेळेस सुद्धा बघा दीपेशने सुद्धा चूक केली आणि चुकीला माफी नाही.
हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स अप झाला होता, थोडासा उसळला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बघा आदित्य मात्र मैदानावरती जेव्हा आला गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानावरती उतरलाय, त्यावेळेस मात्र या मॅच मध्ये एक जबरदस्त गोलंदाजी करत असताना तो बघायला मिळालाय. षटक क्रमांक आपण बघितलं तर या सामन्यामध्ये चौथा या मैदानावरती संपला. तर आता मात्र जर आपण विचार केला तर एक षटक येणं बाकी आहे. तर एक षटक येत असताना या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशा रीतीनं कशा पद्धतीनं 6 चेंडूंवरती 16 धावा मैदानावरती पूर्ण केल्या जातील. एक महत्त्वाची मॅच, फार इंटरेस्टिंग हा सामना बनलाय आणि 6 चेंडू 16 जेव्हा मैदानावरती येतात ना सुयश, तेव्हा मात्र या मॅचमध्ये नक्कीच गोलंदाज आहे की फलंदाज, कोणाचा बोलबाला मैदानावरती पाहायला मिळेल हे सुद्धा बघायला मिळतील. सध्या सामना जरा फास्ट खेळवायचा आहे. 6 चेंडूवरती रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे 16 धाबांची. आता प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक येता आलंय. तर यावेळेस मात्र पहिला चेंडू अगदी योग्य रीतीने हाताळलाय. आता मॅच मध्ये बघा 5 चेंडू बाकी आहेत, 16 धाबांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल मॅच? ठान लो तो जीत और मान लो तो हार. मन के जीते जीत है, मन के हारे हार. जो बिना लड़े ही हार गए उन पे है धिक्कार. डिसिजन काय आहे? तर सामन्यामध्ये आपण बघितलं ना तर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर होता, त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा या मॅच मध्ये अवांतर आलाय आणि त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी कौशल मैदानावरती आहे, त्याला आज या ठिकाणी पाठवलं गेलंय आणि त्याच्यावरती विश्वास सुद्धा व्यक्त केलाय. बरेच लोक त्याला काही वेगळ्या नावाने ओळखत असतील, मात्र या मॅच मध्ये कौशल ज्या मैदानावरती उतरलाय ना, संघाची दारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे. तर हा चेंडू सुद्धा बघा, या चेंडूवरती सुद्धा वाईड आलाय. या मैदानावरती आलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर वाईड. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 5व्या प्रगतीपदावरती जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे या मॅच मध्ये आता चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 6. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 14 धावांची. आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय, 13 धावा पाहिजे आहेत. तर 6 चेंडू आणि 13 धावा समीकरण आपण बघत आहोत. साई आवाज की मग अमरदीप कोळगाव, आता संधी निर्माण झाली आहे. म्हणजे 2 बिग स्ट्रोक जरी आले किंवा चौकाराने सुरुवात केली ना तर मॅच मध्ये इन होईल साई आवाज संघ. तर ब्लाइंडेड स्ट्रोक खेळून तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला या मैदानावरती जेव्हा खेळायचं ना तेव्हा प्रॉपर कनेक्शन करावं लागेल. या दरम्यान स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात विकेट कॉम्प्रोमाइज करावी लागते. फलंदाज क्रमांक या ठिकाणी आपण पाहिजे या सामन्यामध्ये पूर्णतः आपल्या संघाला परतावून दाखवलंय.
विकेट आली आहे, मात्र अजय मात्रेकडे ती क्षमता आहे, मोठे फटके तो मैदानावरती खेळू शकतो. बघूयात बॅटिंग एंड वरती तो उभा आहे. तर हा चेंडू बघा पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता मात्र गोलंदाज कौशल्यपूर्ण गोलंदाजी केली आहे. या सामन्यामध्ये आपण बघितलं स्किल्स किती महत्वाचे असतात, ते स्किल्स मैदानावरती दाखवले गेले. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक महत्वाचं चित्र तुम्हा सर्वांना बघायला मिळत होतं. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानावरती हाताळणी केली आहे. जे आधी झालंय ना ते झालेलं विसरून ज्या पद्धतीनं मैदानावरती एक नवी सुरुवात केली जाते. तर मित्रांनो पुन्हा एकदा या मॅच कडे वळतोय आपण. एक जबरदस्त सामना, फटका खेळलाय समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये चेंडू आणि मैदानावरती एक महत्वाची विकेट. फलंदाज क्रमांक 8 या ठिकाणी बाद. मॅच आतापासून जर आपण त्याच्यात बघितले ना जिथे असं वाटत होतं की हा सामना सहज जिंकला जाऊ शकतो, मात्र अमरदीप कोळगाव हार मानली नाही, शेवटपर्यंत लढले. त्याच्यामध्ये मी आदित्यचं कौतुक करेन ज्याने मॅचमध्ये विकेट मिळवल्या आणि संपूर्ण सामन्यामध्ये तेजस त्याने चांगली कामगिरी करून दाखवली. या दरम्यान बघा पुन्हा एकदा कौशल्यपूर्ण गोलंदाजी. ज्या गोलंदाजावरती पहिल्या 3 चेंडूंवरती असं वाटत होतं, तर ज्या पद्धतीने आपण साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज रबाडाला पाहिलं होतं, कगिसो रबाडा, त्या पद्धतीने मैदानावरती आपण गोलंदाजी बघत आहोत. तर हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय. कौशल या मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय असे मी म्हणेन, कारण पहिले 3 चेंडू खराब होते, मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःला बॅक केलंय मॅच मध्ये आणि जे त्याने वाईडवर टाकले ना किंबहुना स्टंप टू स्टंप बॉलिंग लाईन अटॅक होता. आता मात्र सामन्यामध्ये 1 चेंडू 12 धाबांची आवश्यकता आहे. पूर्णपणे डॉमिनन्स क्रिएट करणारी ही गोलंदाजी आपण बघितली. तर आज सामना या ठिकाणी जिंकलाय. या मॅच मध्ये आपण बघतोय ना जबरदस्त कामगिरी केली, तो म्हणजे अक्षय, तो म्हणजेच कौशल आणि त्यानंतर तो म्हणजे निमिष, आणि ज्या पद्धतीने आदित्यने जबरदस्त कामगिरी केली. तर यामध्ये पारितोषिक आमच्यापर्यंत वैयक्तिक आली आहेत. सौरभ गव्हाणकर आपलं पारितोषिक घेऊन जा. षटकारांसाठी भूपेंद्र पेठारे यांच्या माध्यमातून 400 रुपयांचं पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे. तर आदित्य मात्रेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, अक्षय मात्रेसाठी 500